नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज आपण नवीन पद्धतीने भाजी बनवणार आहोत. तर आज आपली भाजी आहे मोदकाची, गव्हाच्या पिठापासून बनवायची. तर मी लागणारे साहित्य सांगते तुम्हाला. हे कणकेचं पीठ, गव्हाचं पीठ 1 वाटी, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे. हे आपल्याला भाजून आता ह्याची कूट करायचं आहे. चला, हे कणकेचं पीठ आता मगाशी घेतलेलं होतं ते मळून घेतलेलं आहे मी. असं हे चपात्या बनवतात असं. आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि खोबरं आणि लसूण, कोथिंबीर हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे. तर आपण ह्याचा आता मसाला तयार करूया. तर एक मी वाटी घेते आणि हे 2 चमचे कूट याच्यामध्ये घालते आणि हे पण 2 चमचे टाकते याच्यामध्ये. तुम्हाला जसं जेवढी भाजी बनवायची त्याच्यानुसार नाही करू शकता तुम्ही हे. तर याच्यामध्ये मी आता लाल तिखट टाकत आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढंच टाकू शकता तुम्ही. आणि थोडासा मसाला टाकत आहे, पाव चमचा मसाला घालत आहे याच्यामध्ये. तुम्हाला जसं तिखट असेल तसं. तर त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे चवीनुसार. तर ह्याला आता मिक्स करून घेऊया चांगलं असं. हे मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला तोपर्यंत असंच राहू देऊया आणि फोडणी टाकून घेऊया आपण. हे मिश्रण झालेलं आहे तर आपण आता असंच ठेवूया आणि चला फोडणी टाकून घेऊया. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकत आहे. हे 2 पळी मी तेल टाकलेलं आहे आणि ह्याला गरम होऊ दे आपण थोडंसं. त्याच्यामध्ये मी गरम झालेलं आहे तेल, आपण त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूया. त्याच्यानंतर आपण हे खोबरं आणि लसणाचं पेस्ट टाकूया. खोबऱ्याचं लसणाचं लालसर भाजून घेऊया असं. 1 चमचा हे आंबारेडीचा मसाला टाकलेला आहे. मी 1 चमचा आहे काळा मसाला घातलेला आहे. 2 टाकते, तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही. मी 1 तांब्या पाणी घालत आहे याच्यामध्ये. झालं का बघ. मी आता हे असे छोटे छोटे गोळे करून घेते तयार. असे आपल्याला मोदक बनवायचे त्याचे. हे असे तयार करूया आणि हा मसाला याच्यामध्ये असं भरूया आणि सगळे मोदक असेच बनवून घ्यायचे आपल्याला. असे सगळे मोदक बनवायचे तसेच. उकळी फुटलेली आहे याला आता आणि थोडा कमी गॅस करते आणि हे मोदक जे आहेत आपले हे जे मोदक आहे ते याच्यामध्ये टाकूया. हे असे सगळे मोदक याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे शिजेपर्यंत असेच राहू द्यायचे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मी आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. 2 चमचे टाका किंवा 3 टाका, तुमच्या घट्टपणा येईल असं प्रमाणे. ही मस्त भाजी झालेली आहे मोदकाची, बघू शकता तुम्ही ही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातला भाजीपाला संपलेला आहे तर आपण अशी झटपट मस्त मोदकची भाजी बनवूया. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.